वाट्याचा सुखाचा घास ओरबाडून खातील ते। आणि या सगळ्याला ना फक्त आपण जबाबदार असू, कारण आपल्याला हे माहित असूनही आपण सूर्याला सत्य सांगितलं नाही, डॅडींना रोखलं नाही। मला तुझं समजा पटतंय तुळजा, पण आधीच माझ्यावर त्याच्या बहिणींवर झालेला अन्याय बघून तो आतल्या आत दुमजतोय। आणि त्याला तू आता जर हे समजा सत्य सांगितलंस ना तर तो जालिंदरला जिवंत सोडणार नाही, आणि त्यानंतर जे होईल त्यात फक्त आपल्या घराची होरपळच होईल तुळजा। म्हणून तुला सांगते पोरी, आई आतापर्यंत ना याच भीतीपोटी मी शांत होते। सूर्य रागाच्या भरात चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना, ही भीती ना माझ्याही मनात होती हो। पण आता बस, आता नाही, डॅडी शांत बसणार नाही हे माहिती आहे मला। आणि त्यांनी काही करण्याच्या आधी सूर्याला हे सत्य कळायलाच हवं। हो, असं जर केलं ना तरच डॅडींची सत्ता संपेल आणि सूर्याला त्याचा हक्क मिळेल। आणि असंही संकटाला घाबरून जगण्यापेक्षा ना त्याच्याशी लढून ते संपवणं जास्त योग्य वाटतं मला। त्यामुळे मी आता तेच करणार आहे। मी सूर्याला डॅडींचं सगळं सत्य सांगणार आहे। तेजू, तेजू बाहेर की, बाहेर। दादा कुठे होतास तू? आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय। दादा मी गोडाचा काला केलाय, तू आधी चाखायचं आणि सांग कसं झालंय। दादा मी अन्न भागुनी ना ही दही अंडी सजवली, कशी वाटते? अरे थांबा 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 जरा, आधी मी काय आणले ते तरी बघा। या हे बघा कसं आहे? हा, माझ्या बाच्यांसाठी पाळणे आणलेत, कसं आहे? भारी आहेत ना? भारी आहे दादा। मग आता पौर्णिमेमुळे तेजू रात्रभर जागी असते, म्हणून म्हणलं पाळणे आणावे। आता ह्याच्यात कसं बाच्या एकदम शांत झोपतील, आहे ना? तेजूचं पण टेन्शन जाईल, आहे की नाही? दादा अरे तू किती काळजी घेतोस सगळ्यांची। अगे येडा बाई, आज रडायचं नसतं। येडे का तू? अरे दही अंडे आनंदाचा सण नाही हो। हाच तर, चला तयारी लागा, चला हे ठेवा, चला पुढे आणि इकडं। कसली भारी सजवली। अरे वा, किती छान सजवलंय समजा। कितीतरी दिवसांनी मी असा सण बघणार आहे, लय बरं वाटतंय। आई हे तर काहीच नाही, इथून पुढचा प्रत्येक दिवस आहे ना तुमच्या सगळ्यांसाठी सण असणार आहे। बघ मी काय काय करत होती। हा, लय जीव तुटतो रे तुझा सगळ्यांसाठी, अगदी कृष्णावाणी आयुष्य जगतोस बघ तू। तुला जन्म देणारी मी तुझ्यापासनं देवकीवाणी लांब राहिली, हा ना? तू तुझ्या बहिणींमध्ये तू तुझी यशोदा शोधलीस आणि जगत राहिलास। खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे सूर्या। दादा सांग, यंदाची दहीहंडी कोण फाडली? कोण फोडणार? काय कोण फोडणार? मी फोडणार, कळलं? होय काय? मग आम्ही जातो घरी, चल पुढे। जा जा जा। तुम्ही दोघं पण नाही फोडणार आहे, मी फोडणार आहे। ए, काठी कुणाच्या हातात आहे? म्हणजे मी फोडणार। फोड फोड। चला आता सगळ्यांनी तयारी ठेवा। तात्या आणि आई मागे सरा, तयारी ठेवू दे। जय राधे राधे। अरे हळूहळू। मी फोडणार। अरे मी फोडणार, मी फोडणार। खेळायचंय, हात बाहेर काढायचंय तुला पण लपड। आई अगं तुझ्याकडे किती छान राहतात या, किती छान खेळतात। का नाही खेळणार? आजी आहे मी त्यांची। आणि असं बी लहान मुलांना आजी आजोबांचा जास्तच लळा असतो। पण तू काय बी म्हणाय, माझ्या लेकी ना खरंच खूप नशीबवान आहे। त्यांना सूर्यदादासारखा मामा आणि तुझ्यासारखी आजी मिळाली।
आजी म्हणून लई कमी पडले बघ मी. मला 2-2 सोन्यासारख्या नाती आहेत, पण त्यांच्यासाठी एखादा सोन्याचा दाग नाही करू शकत. आता हात रिकामेत माझे म्हणून नाही करू शकत, पण माझी लई इच्छा आहे ग, एखादा तरी सोन्याचा दाग करावा यांच्यासाठी. हा या ग, सोन्याच्या डागापेक्षा तुझं प्रेम किती मौल्यवान आहे यांच्यासाठी. हो खरं सूर्या. तात्या तुम्ही अजून काय काय लपवलंय माझ्यापासून? अजून करायला असेल ना सगळं सांगून टाका. मला आजच्याच सगळं कळलं पाहिजे तात्या. एक एक गोष्ट मला एवढं उशिरा कळले ना की मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. त्या माणसाचे मी एवढ्या आहारी कसा गेलो की मला माझ्या कुटुंबाचं सुख भलं काहीच दिसलं नाही. एवढे दिवस डोळ्यात पट्टी बांधली ना त्याचा त्रास व्हायला लागला मला तात्या. तात्या मला माफ करा, पण मला सगळं सांगावं लागलं याला. आणि असंही ही वेळ आता काही लपून ठेवण्याची नाहीच आहे. आपण कोणाला अंधारात ठेवायला नको असं मला तरी वाटतं. त्यामुळे तात्या जे काही आहे ना ते कसलीही भीती न बाळगता प्लीज बोला. हो सूर्य तुमचा मुलगा आहे, त्याला सगळं खरं जाणून घ्यायचा अधिकार आहे. मी पण सगळं ऐकण्याची तयारी ठेवली. सगळं बोलून टाका, स्पष्ट बोला.